स्वाध्याय वर्ग 8वा विषय भूगोल पाठ पहिला स्थानिक वेळ व प्रमाण वेळ. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाबद्दल आपण स्वाध्यायाच्या माध्यमातून अधिक माहिती जाणून घेणार आहोत. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. पृथ्वीच्या परिवलनास 24 तासाचा कालावधी लागतो. एका तासात पृथ्वीवरील पर्याय आहेत. 1. 5 रेखावर्ते सूर्यासमोरून जातात. 2. 10 रेखावर्ते सूर्यासमोरून जातात. 3. 15 रेखावर्ते सूर्यासमोरून जातात. 4. 20 रेखावर्ते सूर्यासमोरून जातात. योग्य पर्याय आहे तो म्हणजे 3. 15 रेखावर्ते सूर्यासमोरून जातात. पृथ्वीच्या परिवलनास 24 तासाचा कालावधी लागतो. एका तासात पृथ्वीवरील 15 रेखावर्ते सूर्यासमोरून जातात. 2. पृथ्वीवरील कोणत्याही 2 ठिकाणांच्या स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी पर्याय आहे. 1. दोन्ही ठिकाणांची मध्याची वेळ माहीत असावी लागते. 2. दोन्ही ठिकाणांच्या रेखावर्तातील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो. 3. दोन्ही ठिकाणांच्या प्रमाण वेळेतील फरक माहीत असावा लागतो. 4. आंतरराष्ट्रीय वार रेषेनुसार बदल करावा लागतो. बरोबर पर्याय आहे 2. दोन्ही ठिकाणांच्या रेखावर्तातील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो. पृथ्वीवरील कोणत्याही 2 ठिकाणांच्या स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी दोन्ही ठिकाणांच्या रेखावर्तातील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो. 3. कोणत्याही 2 लगतच्या रेखावर्तांच्या स्थानिक वेळेत पर्याय आहे. 1. 15 मिनिटांचा फरक असतो. 2. 4 मिनिटांचा फरक असतो. 3. 30 मिनिटांचा फरक असतो. 4. 60 मिनिटांचा फरक असतो. बरोबर पर्याय आहे 2. 4 मिनिटांचा फरक असतो. कोणत्याही 2 लगतच्या रेखावर्ताच्या स्थानिक वेळेत 4 मिनिटांचा फरक असतो. प्रश्न दुसरा, भौगोलिक कारणे लिहा. प्रश्न अ, स्थानिक वेळ मध्यावरून निश्चित केली जाते. उत्तर आहे कारण सर्वसाधारणपणे मध्याच्या वेळी सूर्य जास्तीत जास्त उंची गाठतो व सावलीची लांबी सर्वात कमी असते. एखादे रेखावर्त जेव्हा बरोबर सूर्यासमोरून येते त्यावेळी रेखावर्तावर मध्य झाल्याचे म्हणजे दुपारचे 12 वाजल्याचे गृहीत धरले जाते. मध्य वेळ एका रेखावर्तावर म्हणजेच उत्तर ध्रुववर्तापासून ते दक्षिण ध्रुववर्तापर्यंत सर्व ठिकाणी सर्वत्र सारखी असते. म्हणून स्थानिक वेळ मध्यावरून निश्चित केली जाते.
आ. ग्रीनिच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ मानली जाते, कारण जगातील विविध देशातील व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठी ग्रीनिच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ मानली जाते. जागतिक प्रमाण वेळ ही 0 अंश रेखावर्ताच्या संदर्भात ठरवली जाते. इंग्लंडमधील ग्रीनिच शहरापासून 0 अंश रेखावर्त जाते. ई. भारताची प्रमाण वेळ 80 अंश 30 पूर्व रेखावर्तावरील स्थानिक वेळेनुसार निश्चित केली जाते. उत्तर आहे कारण 80 अंश 30 पूर्व रेखावर्त भारताच्या मध्यवर्ती भागातून म्हणजेच मिर्झापूर, उत्तर प्रदेश शहरावरून जाते. या रेखावर्तावरील स्थानिक वेळेत व देशातील इतर कोणत्याही पूर्वेकडील किंवा पश्चिमेकडील रेखावर्तांच्या स्थानिक वेळात 1 तासाहून अधिक कालावधीचा फरक पडत नाही. ई. कॅनडा या देशात 6 वेगवेगळ्या प्रमाण वेळा आहेत. उत्तर आहे कारण कॅनडा देशाचा रेखावर्तीय विस्तार 52 अंश 37 पश्चिम रेखावर्त ते 141 अंश पश्चिम रेखावर्त इतका आहे. म्हणजेच कॅनडा देशाच्या अतिपूर्वेकडील व अतिपश्चिमेकडील रेखावर्तांमधील अंशात्मक फरक हा सुमारे 88 अंशाचा आहे. कॅनडाच्या अतिपूर्वेकडील व अतिपश्चिमेकडील रेखावर्तांवरील स्थानिक वेळात सुमारे 352 मिनिटांचा म्हणजेच 5 तास 52 मिनिटांचा फरक आहे. प्रश्न 3 थोडक्यात उत्तरे लिहा. अ. 60 अंश पूर्व रेखावर्तावर दुपारचे 12 वाजले असतील तर 30 अंश पश्चिम रेखावर्तावर किती वाजले असतील ते स्पष्ट करा. उत्तर आहे पूर्वेकडील रेखावर्तांवरील स्थानिक वेळ ही पश्चिमेकडील रेखावर्तांवरील स्थानिक वेळेच्या पुढे आणि पश्चिमेकडील रेखावर्तावरील स्थानिक वेळ ही पूर्वेकडील रेखावर्तांवरील स्थानिक वेळेच्या मागे असते. 60 अंश पूर्व रेखावर्त व 30 अंश पश्चिम रेखावर्त या दोन रेखावर्तांवरील अंशात्मक फरक हा 90 अंश आहे. 0 अंश ते रेखावर्त ते 60 अंश पूर्व रेखावर्त या दोन रेखावर्तावरील 60 अंशांचा फरक आहे. प्लस 0 अंश ते रेखावर्त ते 30 अंश पश्चिम रेखावर्त या दोन रेखावर्तावरील 30 अंशांचा फरक आहे. दोघांची बेरीज केल्यानंतर उत्तर येते 90 अंश. या दोन रेखावर्तावरील एकूण वेळेतील फरक 90 गुणिले 4 बरोबर 360 मिनिटे. 360 मिनिटे भागिले 60 मिनिटे बरोबर उत्तर आहे 6 तास. 60 अंश पूर्व रेखावर्तावर दुपारचे 12 वाजले असतील तर 30 अंश पश्चिम रेखावर्तावर सकाळचे 6 वाजले
असतील. आ. एखाद्या प्रदेशाची प्रमाण वेळ कशी निश्चित केली जाते? उत्तर आहे रेखावर्तीय विस्तार जास्त असणाऱ्या देशातील किंवा प्रदेशातील विविध भागातील दैनंदिन व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठी देशाच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या रेखावर्तीय स्थानिक वेळ ही त्या देशाची किंवा प्रदेशाची प्रमाण वेळ मानली जाते. एखाद्या देशातील किंवा प्रदेशातील अतिपूर्वेकडील रेखावर्ताच्या आणि अतिपश्चिमेकडील रेखावर्ताच्या स्थानिक वेळात सुमारे तासांचा किंवा त्यापेक्षा कमी कालावधीचा फरक असेल तर अशा देशात किंवा प्रदेशात सर्वसाधारणपणे केवळ एकच प्रमाण वेळ मानली जाते. तसेच अतिपूर्वेकडील रेखावर्तांच्या आणि अतिपश्चिमेकडील रेखावर्ताच्या स्थानिक वेळात सुमारे 2 तासाहून अधिक कालावधीचा फरक असेल तर अशा देशात किंवा प्रदेशात एकापेक्षा अधिक प्रमाण वेळांचा वापर केला जातो. ब्राझील साओ पावलो येथील फुटबॉल सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 6 वाजता सुरू झाला, तेव्हा साओ पावलो येथील स्थानिक वेळ काय असेल ते स्पष्ट करा. उत्तर आहे कोणत्याही रेखावर्ताच्या पश्चिमेकडे प्रत्येक रेखावर्तावर स्थानिक वेळ 4 मिनिटांनी कमी होते. साओ पावलो हे ठिकाण भारताच्या पश्चिमेकडील रेखावर्तावर आहे. साओ पावलो व भारतीय या ठिकाणांच्या रेखावर्तातील अंशात्मक फरक 127°30 इतका आहे. एकूण वेळेतील फरक बरोबर 127.5 गुणिले 4 बरोबर 510 मिनिटे. 510 मिनिटे भागिले 60 मिनिटे बरोबर आहे 8 तास 30 मिनिटे. म्हणजेच भारतात सकाळचे 6 वाजले असतील तेव्हा साओ पावलो येथे अगोदरच्या दिवसाच्या रात्रीचे 9:30 असतील. प्रश्न 4. मूळ रेखावर्तावर 21 जून रोजी रात्रीचे 10 वाजले तेव्हा अ, ब, क या ठिकाणची वेळ व दिनांक कोष्टकात लिहा. उत्तर आहे ठिकाण, रेखावर्त, दिनांक, वेळ असे कोष्टक आहे. ठिकाण आहे अ, ब, क. रेखावर्त आहे 120 अंश पूर्व, 160 अंश पश्चिम, 60 अंश पूर्व. अ 120 अंश पूर्व दिनांक असेल 22 जून. ब 160 अंश पश्चिम दिनांक असेल 21 जून. क 60 अंश पूर्व दिनांक असेल 22 जून. 120 अंश पूर्व दिनांक 22 जून. वेळ असेल सकाळचे 6. ब 160 अंश पश्चिम दिनांक 21 जून. वेळ आहे सकाळचे 11:20. क 60 अंश पूर्व दिनांक 22 जून. वेळ आहे रात्रीचे 2. प्रश्न 5.
खालीलपैकी वेगवेगळ्या स्थिती क या ठिकाणी कोणकोणत्या आकृतीत दिसून येतात ते आकृती खालील चौकटीत लिहा. पर्याय दिलेले आहेत: 1. सूर्योदय, 2. मध्यरात्र, 3. मध्याह, 4. सूर्यास्त. आकृती नंबर 1. या ठिकाणी क हा आपणाला दिसत आहे. तर या क च्या स्थितीवरून आपणाला या ठिकाणी सध्या मध्यरात्र आहे असं आपणाला सांगता येते. दुसऱ्या आकृतीचं निरीक्षण करा. क हे तुम्हाला कुठे दिसत आहे ते पहा आणि त्यानुसार त्या ठिकाणी सूर्योदय आहे का मध्य आहे का सूर्यास्त आहे ते ओळखायचं आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये आपणाला क हे दिसत आहे. क च्या स्थितीवरून आपणाला या ठिकाणी सांगता येते की त्या ठिकाणी सूर्यास्त होत आहे. तिसरी आकृतीचं निरीक्षण करा. क हे तुम्हाला कुठे दिसत आहे? तर क च्या स्थितीवरून आपणाला सांगता येते की या ठिकाणी सूर्योदय होत आहे. चौथ्या आकृतीचं निरीक्षण करा. क तुम्हाला कुठे दिसत आहे? आणि क च्या स्थितीवरून आपणाला सांगता येते की या ठिकाणी मध्याह म्हणजे दुपारचे 12 वाजलेले आहेत.